नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव. सारंग सकाळचे 7 वाजता आहेत आणि आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भाजपची रात्री उशिरा बैठक. पियुष गोयल, लोढा, दरेकरांची बैठकीला उपस्थिती. दक्षिण मुंबईसाठी नार्वेकर आणि लोढांच्या नावाची बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती. 2019ला आदित्यला मुख्यमंत्री बनवून मी दिल्लीमध्ये जाईन असं फडणवीस म्हणाले होते. फडणवीसांनी मला माझ्या माणसांसमोर खोटं पाडलं, उद्धव ठाकरेंचा दावा. उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झाले, त्यांना वेळ लागलं असेल, मात्र मला वेळ लागलेला नाही. आदित्यला मुख्यमंत्री सोडाच मंत्री सुद्धा बनवायचा प्रश्न नव्हता. ठाकरेंच्या दाव्यावर फडणवीसांची सडकून टीका. तुमच्यानंतर आदित्य ठाकरेला पक्ष सांभाळायचा आहे, त्यामुळे त्याला लढवा असं ठाकरेंना सांगितलं होतं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट. मी भ्रमिष्ट आहे की नाही हे लोक ठरवतील. देवेंद्र फडणवीस नालायक माणूस, जनाची नाही तर मनाची लाज ठेवा. उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल. महाराष्ट्राचा महानालायक कोण या स्पर्धेमध्ये उद्धव ठाकरे पहिले येतील. 2.5 वर्षाच्या सत्तेच्या काळामध्ये ठाकरेंनी नालायकपणाचा कळस गाठला होता. बावनकुळेंचा पलटवार. ठाकरेंनी बंद दाराआड खूप मुलाखती दिल्या. खोटं बोला पण रेटून बोला ही उद्धव ठाकरेंची संस्कृती. मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीमागे परिवारवाद हे सिद्ध झालं. त्यांच्या मनामधलं चांदणं स्वतःच्या मनामधले मांडे आता ठाकरेंच्याच बोलण्यातून समोर आले. आशिष शेलारांचे उद्धव ठाकरेंवर आरोप. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री कसं करणार, त्यांची कुवत होती का? उद्धव ठाकरेंच्या दाव्यावर प्रसाद लाड यांची टीका. ठाकरेंना शिवसैनिकाला नाही तर आदित्यलाच मुख्यमंत्री करायचं होतं हे सिद्ध झालं. उद्धव ठाकरेंच्या दाव्यानंतर अतुल भातखळकरांची टीका. 2.5 वर्षामध्ये 2दा मंत्रालयामध्ये जाणारे पंतप्रधान पदाची स्वप्न पाहतात. मंत्री नारायण राणेंचा ठाकरेंना खोचक टोला. मोदींना गुजरातला पाठवल्याशिवाय राहणार नाही. सगळ्या गोष्टी गुजरातला नेताय, तुम्हीही गुजरातला जा. उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा. 2014ला भाजपने युती तोडण्याचं ठरवलं होतं. ठाकरेंना शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं होतं. अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया. अनेक गावांमध्ये चेला चपाट्यांना गावबंदी. अशोक चव्हाणांच्या अनेक सभांमध्ये लोकांनी गोंधळ घातला. काँग्रेसमध्येच बरा होतो असं चव्हाणांना वाटत असेल. उद्धव ठाकरेंचा टोला. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची आज बुलढाण्यामध्ये वरवट बकाल इथे सभा. महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधवांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन. सकाळी 10 वाजता सभा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज राळेगावमध्ये सभा. महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटलांच्या प्रचारासाठी दुपारी 3 वाजता सभा तर संध्याकाळी 7 वाजता पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. उद्धव ठाकरेंची आज बुलढाण्याच्या खामगावमध्ये सभा. नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन. उपमुख्यमंत्री अजित पवारांची आज आर्वीमध्ये दुपारी 4 वाजता सभा. महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ पवारांची सभा. शरद पवारांची आज अमरावतीच्या वरुडमध्ये जाहीर सभा. मवियाचे उमेदवार अमर काळेंच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन. नाना पटोलेंची नांदेडच्या भोकरमध्ये आज सकाळी 11 वाजता सभा. मवियाचे उमेदवार वसंतराव चव्हाणांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन. महायुतीचे उमेदवार संजय मंडलिकांच्या आजपासून सलग कोल्हापूर शहरामध्ये प्रचार सभा. सकाळी 10 वाजल्यापासून स्वामी समर्थ मंदिर परिसरातून करणार प्रचाराला सुरुवात. नारायण राणे आज रत्नागिरी दौऱ्यावर. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. दुपारी 1 वाजता बैठकीचं आयोजन. खासदार सुप्रिया सुळे आज बारामती दौऱ्यावर. बारामतीच्या हिगवण चौकामधल्या महावीर जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाला भेट देणार. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांचा आज मुळशी दौरा तर जय पवार आणि विजय शिवतारेंचा सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ जेजूर इथून संयुक्त दौरा. महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आज नाशिक शहरातून प्रचाराला सुरुवात करणार तर मवियाचे उमेदवार राजाभाऊ वाजेंचा देखील नाशिकमध्ये प्रचार. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर जामनेरमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ता मेळावा. मवियाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता मेळावा. अजित पवार गटाचा अमरावतीच्या सांस्कृतिक भवनामध्ये मेळावा. नवनीत राणांच्या प्रचारार्थ मेळाव्याचं आयोजन. अजित पवार उपस्थित राहणार. दक्षिण मध्य मुंबईच्या जागेसाठी मनसेची आज सकाळी 11 वाजता बैठक. बैठकीला मनसे पदाधिकाऱ्यांसह महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे उपस्थित राहणार. भाजपसोबत जाण्यासाठी आमची कधी संमती नव्हती आणि राहणारही नाही. शरद पवारांनी अजित पवारांचा दावा फेटाळला. पवारांनी शब्द फिरवल्यानं शहांचा मला फोन. अजित पवारांनी केला होता दावा. 2017-19 दोन्ही वेळेस पवार भाजपसोबत येणार होते. उद्योगपतींसोबत पवार अमित शहांना भेटले. आशिष शेलारांचा दावा. पहाटेच्या शपथविधीचा विषय जुना झाला. अजित पवार गद्दार गटाचे लीडर. शिंदे दुसऱ्या गटाचे गद्दार गटाचे लीडर. विनायक राऊतांची टीका. अमेरिकेच्या पत्रकारांसमोर पवार सगळं कुटुंब जवळ घेऊन बसले होते. कुटुंब एक आहे मीडियामध्ये दाखवण्याचा पवारांचा प्रयत्न. बारामतीमध्ये अजित पवारांचा निशाणा.
1989च्या लोकसभेसाठी बारामतीहून माझं नाव सुचवण्यात आलं होतं, पण शरद पवारांनी सांगितलं मग मी काटेवाडीला जाऊन शेती करतो. अजितदादांकडून जुना किस्सा सांगत पवारांवर टीका. बारामतीची निवडणूक भावनात्मक केली जाते, भावनेच्या मागे जाऊ नका. एकत्रित काम केल्यास 3 लाख मतांनी सुनेत्रा पवार निवडून येतील. शिवतारेंचं कार्यकर्त्यांना आवाहन. नाशिक, परभणी, गडचिरोली, साताऱ्याची जागा न मिळाल्यानं दादांच्या पक्षामधला एक गट नाराज. सक्षम उमेदवार असतानाही जागा हातातून गेल्यानं नाराजी, सूत्रांची माहिती. अखेर शिंदेच्या शिवसेनेकडून संदीपान भुमरेंना संभाजीनगर लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर. ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरेंशी भुमरेंचा सामना होणार. भुमरेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विनोद पाटील नाराज झाल्याची चर्चा. शिंदे फडणवीसांची मला उमेदवारी देण्याची इच्छा होती. 2 आमदार, एका राज्यसभा खासदारानं मला विरोध केला. विनोद पाटलांचा आरोप. महाकप नेते जेपी गावित दिंडोरीतून लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम. गावितांनी जयंत पाटलांचा 4 विधानसभा जागांचा प्रस्ताव फेटाळला. अशोक चव्हाणांकडून मला विधान परिषदेला पाडण्याचा प्रयत्न. चंद्रकांत हंडोरे यांचा अशोक चव्हाणांवर गंभीर आरोप. हंडोरेंचं विधान म्हणजे राजकीय स्टंटबाजी, चव्हाणांचं प्रत्युत्तर. दुसऱ्या चिन्हावर लढायचं नव्हतं म्हणून शिर्डीतून माघार. इकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार पक्का, विरोधकांमध्ये संभ्रम. बाळा नांदगावकरांचा विरोधकांना टोला. निलेश लंकेंची उमेदवारी थांबवण्यासाठी नगरच्या बाहेरच्या उद्योजकाला पाठवलं होतं, शरद पवारांचा दावा. अजित पवारांना सर्वाधिक बदनाम शरद पवारांनी केलं. यशवंतराव चव्हाणांची उंची शरद पवार कधीही गाठू शकत नाहीत. पवारांना सुबुद्धी मिळो. मंगलदास बांदल यांचा शरद पवारांवर निशाणा. अजित पवारांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाच्या तपासणीमध्ये नामंजूर, तर सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज मंजूर. शरद पवारांचं न ऐकता रोहित पवारांना एबी फॉर्म दिला. अजित पवारांचा दावा, तर एबी फॉर्म अजितदादाच द्यायचे. साहेब, काका, ताई, दादांमुळे निवडून आलो. रोहित पवारांचं स्पष्टीकरण. उद्या तारखेला मावळ लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार. ही निवडणूक देशाची भावकीची नाही. श्रीरंग बारणे यांची प्रतिक्रिया. आमच्याकडे मोदी गॅरंटी. चिखलीकर आणि बाबूराव कदमांचा रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजय होणार. मुख्यमंत्री शिंदेंचा विश्वास. छत्रपती कुटुंबाचं राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या नावाला साजेसं असं काम नाही. समर्जित घाटगेच खरे वारसदार. संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिकांचं वक्तव्य. लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे दिसणार नाहीत. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा दावा. मुख्यमंत्री शिंदेंनी बोलणं टाळलं तर आंबेडकरांनी दुधामध्ये मीठ कालवण्याचं काम करू नये. यश येणार नाही. एकनाथ शिंदे हे आमच्या सोबतच राहतील. प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर. प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा एकत्र यावं. आज नाही तर उद्या आम्ही एकत्र येऊ. आंबेडकरांनी मवियासोबत येण्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया. ओबीसी आरक्षणामध्ये येऊ नका असं आम्हाला म्हणतात, मग ओपनच्या मतदारसंघात ओबीसींचं काय काम? मनोज जरांगेंचा पंकजा मुंडेंना अप्रत्यक्षपणे टोला. धनगर आणि धनगड वेगळा आहे, तसं आता भाजप धनगर वेगळा असणार. उत्तम जानकरांचा भाजपवर निशाणा. 10 वर्ष भाजपला सत्तेवर बसवणारा धनगर समाज भाजपला सत्तेतून घरी बसवणार. जानकरांची टीका. काँग्रेस शिवरायांना आणि बाळासाहेब ठाकरेंना मानत नाही. काँग्रेसची भूमिका दलित विरोधी. मिलिंद देवरांची टीका. तर कोण मिलिंद देवरा? संजय राऊतांचा सवाल. शशिकांत शिंदेच्या पराभवासाठी प्रयत्न करणार. उदयनराजेंच्या व्यासपीठावर कमी दिसेल पण जबाबदारी पार पडणार. नरेंद्र पाटील यांची प्रतिक्रिया. मिलिंद देवरांचा बोलवता धनी कोण हे सर्वांना माहिती. निवडणुकीनंतर शिंदे मुख्यमंत्री राहणार का याचा विचार करावा. काँग्रेस दलित विरोधी असता तर मला अध्यक्ष बनवलं असतं का? मिलिंद देवरांच्या आरोपांवर वर्षा गायकवाडांची प्रतिक्रिया. माझ्या भगिनीसाठी मी छातीचा कोट करून उभा. धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंतांचं अर्चना पाटलांच्या प्रचार सभेमध्ये वक्तव्य. अर्चना पाटलांना धाराशिवमधून लोकसभेची उमेदवारी. विशाल पाटील समजूतदारच. विशाल पाटील मवियाच्या कुटुंबातील सदस्य. ते आमचे शत्रू नाहीत. त्यांचा डीएनए वसंतदादांचा. संजय राऊतांचं वक्तव्य. डिपॉझिट वाचवण्यासाठी भुजबळांची माघार. नाशिकमध्ये कुणीही उमेदवार राहिला नाही. संजय राऊतांचा भुजबळांवर निशाणा. ठाकरेंना पंतप्रधान पदाची संधी मिळाली तर पवार पाठिंबा देतील. ठाकरेंना पवारांसह देशातील अनेक नेते पसंती देतील. राऊतांचा दावा. पाकिस्तानमध्ये पंतप्रधानाची खुर्ची रिकामी आहे. ठाकरेंना पाकिस्तानचे पंतप्रधान करा. शरद पवार निश्चित पाठिंबा देतील. नितेश राणेंचा राऊतांना टोला. मी काँग्रेसमध्ये आहे आणि राहणार. मला बदनाम करू नका. मधुकरराव चव्हाणांचा भाजपला इशारा. मुलानं भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मधुकरराव चव्हाणांची मवियाचे उमेदवार ओम राजे निंबाळकरांच्या सभेला हजेरी. खासदारांनी काम न केल्यानं बुलढाण्यामध्ये संतापाची लाट. मंत्रीपद खासदारकी भोगून बेईमानी करून काही जण विंधे गटामध्ये गेले. मवियाचे उमेदवार नरेंद्र खेडेकरांचा विरोधकांवर निशाणा.
छत्रपती शिवाजी महाराज असते तर संजय राऊतांची जीभ कापली असती, बाळासाहेब असते तर राऊतांच्या कानफटात मारली असती, ती हिंमत उद्धव ठाकरेंमध्ये नाही. राऊतांनी नवनीत राणांवर केलेल्या टीकेनंतर खासदार अनिल बोंडेंचा हल्लाबोल. माझे महायुतीच्या 3 पक्षामध्ये बरेच उमेदवार अडकले तर 12 जणांची आमच्या पक्षामध्ये येऊन निवडणूक लढण्याची इच्छा, जयंत पाटलांचा दावा. श्रीकांत शिंदेंचा कार्य अहवाल प्रकाशनाचा आज कार्यक्रम. डोंबिवलीमध्ये सावित्रीबाई फुले नाट्यगृहामध्ये प्रकाशन. मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते संध्याकाळी 5 वाजता अहवाल प्रकाशन. कार्य अहवाल प्रकाशित झाल्यावरच विकास काय केला ते कळेल, ठाकरे गटाच्या वैशाली दरेकरांची श्रीकांत शिंदेंवर टीका. आमचा उमेदवार मवियाचा यजमान, त्याच्यासाठी सगळ्यांनी काम करा, पेडणेकरांचं मवियातील मित्रपक्षांना मिश्किल भाषेमध्ये आवाहन. लोकसभेच्या जागा जाणीवपूर्वक कमी घेतल्या, आमचं लक्ष विधानसभेवर, विधानसभा निवडणुकांवर शरद पवारांचं वक्तव्य. व्यापक जनहिताचा निर्णय घेऊन लोकसभा न लढण्याचा निर्णय, ज्योती मेटे यांच्याकडून भूमिका स्पष्ट, प्रदेश पातळीवर निर्णय घेऊन कोणाला पाठिंबा द्यायचा हे ठरवणार असल्याची माहिती. नागपूर रामटेक मतदारसंघाच्या ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित, स्ट्रॉंग रूमला 3 स्तरीय सुरक्षा तर 24 तास केंद्रीय सुरक्षा यंत्रणा तैनात. नागपूरच्या कळमना एपीएमसी मार्केटमध्ये 4 जूनपर्यंत ईव्हीएम मशीन सुरक्षित ठेवल्या जाणार. बदलापूरमध्ये अजित पवार गटाचा पदाधिकारी मेळावा पार पडला. भिवंडी लोकसभा महायुतीचे उमेदवार कपिल पाटलांच्या प्रचारासाठी मेळाव्याचं आयोजन. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 18 एप्रिलपासून फॉर्म विक्रीला सुरुवात. आतापर्यंत 55 अर्जांची विक्री. भाजप, काँग्रेस, वंचितसह अनेक अपक्षांनी उमेदवारी अर्ज घेतले. धुळे जिल्ह्यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगानं ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी गृहमतदानाची सोय केली. जिल्ह्यामध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपक्रम. नंदुरबार लोकसभेसाठी 13 मे रोजी मतदान होणार. जिल्ह्यातील 4ही मतदारसंघामध्ये प्रशासनाकडून तयारी. मुंबईमध्ये आज पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक. मध्य आणि हार्बर मार्गावर कोणताही मेगा ब्लॉक नाही. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी बोरिवली गोरेगाव दरम्यान सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत ब्लॉक. गोरेगाव, मालाड, कांदिवलीमध्ये 23 तारखेला सकाळी 10 वाजल्यापासून 24 तास पाणीपुरवठा बंद. पालिकेतर्फे 900 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी बदलण्याचं काम हाती. नंदुरबार बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली. दररोज 2000 कांद्याची आवक. 15 दिवसांमध्ये बाजारामध्ये 3,80,00,000ची उलाढाल. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रासह 11 राज्यांमध्ये उष्णतेची लाट. 17 शहरांमध्ये तापमानानं 43 अंशांचा टप्पा ओलांडला. पुढील 3 ते 4 दिवस अशी स्थिती राहण्याची शक्यता. सोलापूर जिल्ह्यामध्ये अक्कलकोटमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे बासलेगाव, गरोळगी या 2 गावांची वाहतूक बंद, तर पावसामुळे पिकांचं देखील मोठं नुकसान होण्याची शक्यता. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. आंबा आणि काजू पिकावर परिणाम. काही भागामध्ये अजूनही ढगाळ वातावरण. पुणे जिल्ह्यामधल्या खेड तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. राजगुरुनगर, चाकण, आळंदी, भोसे, शेल, पिंपळगाव, काळूस, पहुळ आणि दावडीमध्ये जोरदार पाऊस. अवकाळीमुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. धाराशिव जिल्ह्यामध्ये उमरगा, तुळजापूर भागामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. पावसानं आंबा आणि फळबागांचं नुकसान. लातूर जिल्ह्यामधल्या किल्लारी, कासार, शिरसी, आसोरीसह अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस. अचानक झालेल्या गारपिटीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. पुण्याच्या बोर तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. अचानक बरसलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. अवकाळीमुळे काढणीला आलेल्या ज्वारी, गहू, हरभऱ्याला फटका बसण्याची शक्यता. कोकणातल्या बाजारपेठांमध्ये आंब्याची मोठी आवक. मात्र अवकाळी पावसाच्या शक्यतेनं दर गडगडले. आंब्याला 200 ते 300 रुपये डझन इतका दर. नंदुरबार जिल्ह्यामध्ये दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी परत मिळणार. शिक्षण विभागाचा निर्णय. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना दिलासा. नांदेडच्या किनाळामधील महादेव यात्रेनिमित्त 5,000 रुपयांच्या इनामी कुस्तीचं आयोजन. यावेळेला विजेत्यांना पैलवानांना चेअरमन भोसले आणि ग्रामस्थांकडून बक्षिसांचं वाटप. दिल्ली विरुद्धच्या सामन्यामध्ये हैदराबादकडून पुन्हा एकदा धावांचा पाऊस. हैदराबादनं 20 षटकामध्ये ठोकल्या 266 धावा. दिल्लीचा 67 धावांनी पराभव. 10 गुणांसह हैदराबाद गुणतालिकेमध्ये दुसऱ्या स्थानी. 24 एप्रिलला अमित शहांची रत्नागिरीमध्ये सभा, तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह योगी आदित्यनाथ आणि नितीन गडकरीही 28 एप्रिलला नारायण राणेच्या प्रचारासाठी सिंधुदुर्गमध्ये येणार. काँग्रेसच्या शहजादाला वायनाडमध्ये धोका दिसतोय. राहुल गांधी वायनाडमधूनही पळून जातील. मोदींची टीका. तर लोकसभा जिंकणाऱ्या त्या राज्यसभेवर जात आहेत. मोदींचा सोनिया गांधींवर निशाणा. पहिल्या टप्प्यामध्ये एनडीएच्या बाजूने मतदान. निवडणुकीआधीच काँग्रेस नेत्यांनी पराभव मान्य केला. इंडिया आघाडीला धडा शिकवणं गरजेचं. मोदींची टीका. भाजपला देशामध्ये 150 पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत. राहुल गांधी यांची बिहारच्या भागलपूरमधील सभेमध्ये भाजपवर टीका. टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांचा भारत दौरा पुढे ढकलला. टेस्लाची भारतातील गुंतवणूक लांबली. या वर्षीच्या शेवटी भारतामध्ये येण्याचे संकेत.
अखिल भारतीय काँग्रेस समितीचे हिमाचल प्रदेशचे प्रभारी सचिव आणि प्रियांका गांधींचे निकटवर्तीय तजिंदर सिंग बिट्टू यांचा भाजपमध्ये प्रवेश. भाजप मुख्यालयामध्ये केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि विनोद तावडे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपत पक्षप्रवेश. मनीष सिसोदिया यांनी निवडणूक प्रचारासाठी जामीन मागितला. जामीन अर्जावर राऊस एव्हेन्यू कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला. न्यायालय 30 एप्रिल रोजी निकाल देणार. अशोक चव्हाणांना जेलमध्ये पाठवण्याचं आश्वासन मोदी पूर्ण करणार का? नांदेडमधल्या सभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते जयराम रमेश यांचा ट्विट करत मोदींना सवाल. आपल्या खाड्यावरून ईडी क्षुद्र राजकारण करत असल्याचा केजरीवालांचा आरोप. शुगर वाढवण्यासाठी आंबे खात असल्याचा आरोपही केजरीवालांनी फेटाळला. डीडी न्यूज वृत्तवाहिनीचा लोगो आता भगव्या रंगात. मोदी है तो मुमकिन है लोगोच्या रंगबदलावर संजय राऊतांची टीका. सलमानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये 3 कलमं वाढवली. तर मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोईला पहिला आरोपी म्हणून घोषित केलं. मुंबई पोलीस लॉरेन्स बिश्नोईचा ताबा घेण्याची शक्यता. पुलवामा इथल्या टेंघारा गावामध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे अनेक घरांमध्ये शिरलं पाणी. भारतीय लष्कराच्या जवानांनी जेसीबीच्या साह्यानं वळवला पाण्याचा प्रवाह.